रोटेशनल मेकॅनिक्स मध्ये रोटेशन चॅप्टर मध्ये आपला टॉपिक ऑफ डिस्कशन सुरू होता काल टॉर्क. मी तुला आज टाकतो व्हिडिओ बेटा. टॉर्क टॉर्क बद्दल आपण काल डिस्कशन केलं. काय काय होतं डिस्कशन? टॉर्क इज आर क्रॉस एफ. ठीक आहे. आणि यालाच आपण लिहिलं होतं आर एफ साइन थिटा. आज आपण ह्याचे काही छोटेफार क्वेश्चन्स हे पाहू कसे येतात. बेसिक क्वेश्चन्स पासून सुरुवात करू. तर आर एफ साइन थिटा हा टॉर्कचा फॉर्म्युला आहे. आणि टॉर्कचं काय काम होतं? टू क्रिएट रोटेशनल इफेक्ट. ठीक आहे. तर आर क्रॉस एफ आपण इथे लिहितो. आणि याच्यात मेन काय आहे की आर परपेंडिक्युलर एफ. ठीक आहे. डिस्टन्सचा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट आपण टॉर्क मध्ये घेत असतो. आणि याच्यामध्ये जो आर आहे त्याला आपण एक नाव दिलं होतं रोटेशन रोटेशन आर्म. ठीक आहे. आणि एफ आहे फोर्स. याच्यावर आपण काल भरपूर गोष्टी पाहिलेल्या आहेत. टॉर्क मध्ये एक रोटेशनल इक्विलिब्रियम पण असतो की जेव्हा सगळ्या टाईपचे टॉर्क आपण ऍड करतो आणि नेट टॉर्क ऑब्जेक्टवर 0 मिळतो तेव्हा आपण त्याला रोटेशनल इक्विलिब्रियम म्हटलेलं आहे. आता आपल्याला एक छोटासा कॉन्सेप्ट पण आहे तो पाहायचा आहे. त्याचं नाव ठीक आहे. त्याआधी आपण एक छोटासा क्वेश्चन पाहू. या गोष्टी आपण काल डिस्कस केल्यात. आता ह्याच्यात जास्त वेळ नाही घालणार आपण. आता आपण एक क्वेश्चन पाहूया जेवढा आपण काल पाहिलेला आहे. एकदम बेसिक पासून सुरुवात करूया. जसं तुम्हाला प्रश्न दिला जाईल तुम्ही पण वही पेन काढून रेडी राहा. फाइंड द टॉर्क ऑफ फोर्स. जेवढे प्रश्न कराल तेवढा एक कॉन्फिडन्स वाढतो बेटा. फाइंड द टॉर्क ऑफ फोर्स. फोर्स एफ आहे आय प्लस 2J. आता हे कॅप देत नाहीये मी. कॅप आहे समजा 3K न्यूटन. एवढा फोर्स आहे. अबाउट अ पॉइंट ओ. कोणताही टॉर्क हे रोटेशन मध्ये पाहतो आपण. रोटेशन एखाद्या पॉइंट किंवा ऍक्सिसच्या अबाउट पाहतो. अबाउट अ पॉइंट ओ. त्याचा जो पोझिशन वेक्टर आहे पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन is r vector, that is 2i plus 3j minus k. Also find its magnitude. r क्रॉस f ला घेऊन ट्राय करा. पहा तुमचा आन्सर आला का. आता इथे आपल्याला टॉर्क काढायचा आहे. टॉर्क इज आर क्रॉस एफ. आता दोघांमधला अँगल दिलेला नाहीये तर आपण डायरेक्ट इथे डिटर्मिनंट मेथडने सॉल्व्ह करू. बघा आता हे ऍज वेक्टर्स आपण यांना पाहतोय. तर टॉर्क काढण्यासाठी इथे घ्या आय जे के. अगोदर आर वेक्टर घ्यायचा आहे नाहीतर मग चुका होतात. 2 3 - 1 2 3 - 1 हे आर चे. याला आपण एक नाव देतो. मी मागे बोललो 3D जॉमेट्री मध्ये या नंबर्सला आपण डायरेक्शन रेशोज म्हणतो. ठीक आहे. तर कोणत्याही वेक्टर मध्ये आय जे के सोबत असलेले जे कोइफिशियंट्स आहेत नंबर्स आहेत त्यांना आपण म्हणतो डायरेक्शन रेशोज. फोर्स आहे 1 2 - 3. बाकी आता आपल्याला टॉर्कचा सरळ इथे जर वेक्टर काढायचा आहे कारण आर आणि एफ क्रॉस प्रोडक्ट आहे त्याचा रिझल्टंट एक वेक्टर येणार. आता यासाठी आपण इथे आय प्लस मायनस प्लस मध्ये चालतो. बघा इथून येतो -9 + 2. ठीक आहे. मायनस होईल बरं इथे. हे +2
जे चा कॉम्पोनंट निगेटिव्ह असेल, इथे येते -6 + 1 आणि इकडे प्लस के घ्या, इथे येतं 4 - 3. चला, ओव्हरऑल टॉर्क येतो ॲज अ वेक्टर -7 I कॅप, हा -5 प्लस होईल इथे +5J आणि इथून येईल 1K. हा झाला तुमचा टॉर्कचा वेक्टर आणि तुम्हाला विचारलं याचं मॅग्निट्यूड. तर अंडर रूट घेतो आपण, पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर प्लस 1. हा झाला 74 आणि इथे झाला 75. 75 ला तुम्ही लिहू शकता 5√3. ठीक आहे, 25 × 3 करून. तर हे मॅग्निट्यूड मी मुद्दाम तुम्हाला विचारले. टॉर्क ॲज अ वेक्टरच आपण पाहतो. तर हा झाल्याचा पहिला बेसिक क्वेश्चन. पाहत चला, फक्त छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तिथून पुढे जायचंय, क्वेश्चन बनत राहतील. अजून वेक्टरला धरूनच एक प्रश्न आहे, त्याला ट्राय करा. बघा, इन शॉर्ट या क्वेश्चन मध्ये फोर्स वेक्टर आहे 10 टाइम्स -k कॅप न्यूटन acts on the origin of the coordinate system. ठीक आहे, तर इथे तुम्हाला दिले फाइंड टॉर्क अबाउट अ पॉइंट. टॉर्क अबाउट अ पॉइंट 1m - 1m 0m. m इज मीटर. हा, सिंपल आहे, करा ट्राय. ओके, तर या क्वेश्चन मध्ये आर वेक्टर आहे 1, -1, 0. एफ वेक्टर आहे 0, 0, -10. ठीक आहे, हा निगेटिव्ह आपण इकडे देऊ शकतो. फक्त निगेटिव्ह के सांगतोय काय आपल्याला, तो निगेटिव्ह वाय ऍक्सिस मध्ये आहे, झेड ऍक्सिस मध्ये आहे. के आहे ना, के निगेटिव्ह झेड ऍक्सिस. आपण ही जी कोऑर्डिनेट सिस्टीम पाहतो, ही त्याच्यामध्ये आपण इकडे, ठीक नाही, एक प्लस, इकडे -x, हा -y, तसा हा मायनस मध्ये घेतो. तर या सिस्टीम मध्ये आपण पाहतो याला. बस, इथे तुम्हाला करायचं काहीच नाही, क्रॉस प्रोडक्ट आहे. तर क्रॉस प्रोडक्ट अगेन आर क्रॉस एफच घ्यायचे. फक्त वेक्टरला मांडण्याची ती पद्धत आहे. तर इथे 1 - 1 0, 0 0 -10. आय सोबत घ्या इथे +10 -0 -j -10 -0 +k, इथून घ्या 0 +0, हे दोन्ही 0 येणार आहेत. तर इथून येईल 10i -10j आणि इथे येणार आहे 0. ठीक आहे, तर या पद्धतीने हा क्वेश्चन सॉल्व्ह होईल. पहा, हे बेसिक्स आहे. जेव्हा आपण ओरिजिनल मोठे क्वेश्चन्स करतो तेव्हा याच पार्टचं काम पडतं. बऱ्याच वेळा तुम्हाला हे जे कॉम्पोनंट्स दिले जातात, नंबर्स वगैरे, हे कधी कधी डायरेक्ट वेक्टर म्हणून देत नाहीत. त्यांना ही सवय असते अशा टाईपचे क्वेश्चन डिझाईन करायची. तर कधीही तुम्हाला सगळ्या या टाईपमध्ये याच्यासोबत काम करता आलं पाहिजे. हां हां, आता एक थोडासा चांगला क्वेश्चन कॉन्सेप्टला धरून बिलकुल त्याला तुम्ही ट्राय करा. पहा काय म्हटलेलं आहे, अ स्मॉल बॉल ऑफ मास 1 kg. एक छोटासा बॉल आहे, बॉल ज्याचं मास 1 kg आहे, is attached to one end of a 1 meter long massless string. एक स्ट्रिंग आहे मासलेस, जिचं आपल्याला हे दिलेलं आहे लेंथ. त्या स्ट्रिंगची लेंथ आहे 1 मीटर.
अँड द अदर एंड ऑफ द स्ट्रिंग इज हंग फ्रॉम अ पॉइंट. म्हणजे एक दोरी घेतली, त्या दोरीच्या एका एंडला एक बॉल लावलेला आहे, एका एंडला समजा, आणि दुसरा जो एंड आहे तो आपण मोकळा सोडलेला आहे, लटकत सोडलेला आहे. अदर एंड जो आहे, अदर एंड ऑफ स्ट्रिंग इज हंग, तो आपण लटकत सोडलेला आहे. when the resulting pendulum is 30 degree from the vertical. आता सिंपल गोष्ट आहे, ज्यावेळेस आपण अशा पद्धतीवर बॉल लावलाय आणि एक एंड असा खाली सोडून दिलेला आहे, तर याच्यामध्ये काय होणार की इट विल वर्क ॲज अ पेंड्युलम. आणि आता असा पेंड्युलम होईल ना, तर ज्यावेळेस तो फिरेल तेव्हा तो वर्टिकल किंवा हॉरिझॉन्टल सोबत वेगवेगळ्या, तर इथं दिलेलं आहे वर्टिकल सोबतचा जेव्हा एक पेंडुलम म्हणून काम करताना अँगल 30 डिग्री बनेल. चांगला क्वेश्चन आहे, असे जे मध्ये येतात. तर इथे तुम्हाला घ्यायचंय अँगल विथ वर्टिकल, तो 30 डिग्री दिलेला आहे. व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क? फाइंड मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क. इथे जी ची व्हॅल्यू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यायची आहे. विचार करा. इथे म्हणल्याप्रमाणे आपण असं मानू की ही ती स्ट्रिंग आहे जिने तो अँगल केलेला आहे, म्हणून आपण तिला थोडस डायगोनल काढलेलं आहे. आता ही जी स्ट्रिंग आहे, इथे तो बॉल असेल आणि हा मोकळा सोडलेला भाग आहे. ज्यावेळेस तो बॉलला थोडासा फिरेल तेव्हा वर्टिकल सोबतचा अँगल दिलेला आहे. आता असं समजा की हा तो वर्टिकल आहे, ठीक, आणि तोच वर्टिकल आपण इथे इमॅजिन करू. या पॉइंटवर वर्टिकली डाऊनवर्ड्स वेट लागेल mg, ठीक आहे. आणि इथे वर्टिकल सोबत केलेला अँगल 30 डिग्री आहे. आता इथे तुम्ही ऑल्टरनेट इंटेरियर अँगल नुसार ह्याला 30 म्हणा, ठीक. आता हा आहे आपला स्ट्रिंग म्हणजे पोझिशन वेक्टर, ज्याची लेंथ आहे 1 मीटर. आणि हा इथे जर वर पकडलेला असेल तर टॉर्क आपल्याला अबाउट दिस काढावं लागेल. पण टॉर्क काढत असताना म्हणजे ही जर लेंथ 1 मीटर आहे, तर या 30 डिग्रीचा हा कॉम्पोनंट काय असेल? आर कॉस थिटा. इकडे हा आर कॉस थिटा असेल. आपल्याला काढायचा असतो नेहमी परपेंडिक्युलर, ऍक्सिस असा जाईल ना इथून, तर हा आपल्याला घ्यायचा तो पॉइंट आहे. हा आहे आर परपेंडिक्युलर, तर हा असेल आर साइन थिटा, ठीक आहे. आर साइन 30. आणि आपण कालच डिस्कस केलं होतं, रोटेशन मध्ये कॉस थिटा नाही साइन थिटा इम्पॉर्टंट असतो. वर्टिकल असो हॉरिझॉन्टल असो, नेहमी परपेंडिक्युलर कॉम्पोनंट घ्या. तर जो टॉर्क काढायचा आहे तो आर परपेंडिक्युलर एफ आहे. तर आर ची व्हॅल्यू ऑलरेडी आपण घेऊ शकतो आर साइन थिटा, तर इथे थिटा 30 आहे. आणि हे घेतल्यानंतर याला मल्टिप्लाय करायचं आहे फोर्स सोबत. फोर्स आता इथे डायरेक्ट दिला नाही, तर आपल्याला फोर्स घ्यावा लागेल mg, ठीक आहे. कारण आपल्याला इथे जी ची व्हॅल्यू दिली आहे आणि ज्याच्यावर फोर्स लागतोय त्या बॉलचं मास पण दिलेलं आहे, तर mg घ्या. संपला क्वेश्चन. हा 1 मीटर, साइन 30 हाफ, मास 1 आणि हा 10, तर हे सगळं कॅन्सल होऊन टॉर्क येईल 5 न्यूटन मीटर. समजलं? तर टॉर्कचं युनिट न्यूटन मीटर आहे, आपण काल पाहिलं होतं. पहा, हे फक्त तुम्हाला कॉन्सेप्ट कळण्यासाठीचे 2-3 क्वेश्चन्स होते. आपण जसे पुढे कॉन्सेप्ट शिकत जाऊ, क्वेश्चनची डेप्थ वाढवत जाऊ. आता आपण टॉर्कचा फॉर्म्युला या गोष्टी अप्लाय करायला शिकलो. यामध्ये नेट टॉर्क वगैरे काढणं हे आपण पुढच्या राऊंड मध्ये क्वेश्चन्स करू. आपल्याला कॉन्सेप्च्युअली पुढे जाण्यासाठी एक छोटीशी गोष्ट आधी समजून घ्यावी लागेल. वर्क डन बाय टॉर्क, ठीक आहे. आता टॉर्क काय आहे? मोमेंट ऑफ फोर्स आहे. म्हणजे एखाद्या फोर्सला एखाद्या पर्टिक्युलर डिस्टन्सवर आपण अप्लाय केलं की टॉर्क क्रिएट होतो. आणि टॉर्कचं काम आहे ऑब्जेक्टमध्ये रोटेशन क्रिएट करणं. आता फोर्स लावल्यामुळे
त्या पॉइंटचं डिस्प्लेसमेंट होणार कुठे ना कुठे. आता फोर्समुळे जेव्हा डिस्प्लेसमेंट होईल तेव्हा आपण त्याला वर्क म्हणतो. तर सिंपल गोष्ट आहे, जिथे जिथे फोर्स आहे तिथे डिस्प्लेसमेंट आहे, आणि फोर्समुळे डिस्प्लेसमेंट झालं की कंपल्सरीली वर्क होणार. तर तुम्ही पुढे जवळपास वर्कचे जे क्वेश्चन्स आहेत वर्क आणि एनर्जीचे, हे तुम्हाला 12th स्टँडर्ड पर्यंत प्रत्येक चॅप्टरमध्ये आहेत. कारण प्रत्येक ठिकाणी वर्क होणारच, कुठे ना कुठे वेगवेगळ्या टाईपचं वर्क आहे. वर्क आणि एनर्जी आपण टाईप वाईज समजून घेत असतो. म्हणजे ते इलेक्ट्रोस्टॅटिक वर्क आहे का मॅग्नेटिक फोर्सचं वर्क आहे, तर फोर्स ज्या टाईपचा आहे त्या टाईपचं वर्क असणार. म्हणून आता इथे जो कॉन्सेप्ट आहे त्याचं नाव वर्क डन बाय टॉर्क. सिंपल कॉन्सेप्ट आहे, फक्त एक दोन गोष्टी लक्षात घ्या. वर्क डन बाय टॉर्क. आणि तुमच्या माहितीसाठी हा जो चॅप्टर आहे हा तुमच्या 12th स्टँडर्ड बोर्डचा चॅप्टर आहे. ठीक आहे, म्हणजे हा चॅप्टर स्टेट बोर्डमध्ये 12वीला आहे, म्हणजे तुमच्या बोर्ड एक्झामला आहे. जेई मेन्समध्ये ह्याला 11th स्टँडर्डमध्ये ठेवलेले. त्याच्यामुळे तर काही काही गोष्टी तुम्हाला ॲज अ प्रूफ शिकावं लागतील, बोर्डमध्ये असल्यामुळं तुम्हाला लेंदी क्वेश्चन्स असतात. आता वर्क डन आपल्याला काढायचंय. असं समजा की आपण एक कोणती रिजिड बॉडी घेतली. त्या रिजिड बॉडीवर आपण पहिल्याच लेक्चरमध्ये डीपमध्ये बोललो होतो की त्याचं वेलॉसिटी ऑफ अप्रोच आणि वेलॉसिटी ऑफ सेपरेशन सेम आहे, आणि डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. त्याला रिजिड बॉडी. एफ फोर्स ऍक्ट केला आणि त्यामुळे त्याच्यामध्ये एक रोटेशन क्रिएट झालं. तर फोर्समुळे तो पॉइंट काय झाला, डिस्प्लेस झाला. तो पॉइंट इथं होता, रोटेशनमुळे तो फिरत फिरत इथे आला. ठीक आहे, म्हणजे बघा त्याचं डिस्प्लेसमेंट. या डिस्प्लेसमेंट मध्ये आपण पाहतो की हा जो फोर्स आहे लागल्यामुळे तो ऑब्जेक्ट, म्हणजे असं ही रिजिड बॉडी आहे, कोणती तरी एक रिजिड बॉडी आहे. या रिजिड बॉडीवर आपण हा एक पॉइंट कन्सिडर केला. आता या पॉइंटवर मी फोर्स लावला. मी आतापासून बघा, आपण मागच्या दोन क्वेश्चन मध्ये पाहिलं टॉर्क अबाउट द पॉइंट म्हणत होता की नाही. एका पर्टिक्युलर पॉइंटच्या अबाउट आपण टॉर्कला कन्सिडर करतो. तर असं समजा की ही बॉडी आपण पुढे घेतली आणि आता तिच्यावर टॉर्क लावल्यामुळे झालं रोटेशन. हे रोटेशन झालं. आता बघा, हा ऑब्जेक्ट एक्स ऍक्सिसच्या रिस्पेक्टमध्ये इथे होता. आता त्याच एक्स ऍक्सिसच्या रिस्पेक्टमध्ये आता तुम्ही एक्स ऍक्सिस असा घ्या किंवा तो इथे होता. ठीक आहे, तर बघा तो फिरत फिरत इथे आलेला आहे, म्हणजे त्याने इथे काही ना काही अँगल केलेला आहे. तो ऑब्जेक्ट इथून जेव्हा असा रोटेट झाला तेव्हा तो एक अँगल फिरलेला आहे, आणि तोच तो अँगल आहे साइन थिटा वगैरे जे आपण घेतो. म्हणजे पहा, इथे जर थिटा घेतला तर हा कॉम्पोनंट कोण आहे, कॉस. म्हणजे बघा, आपण टॉर्क या अबाउट काढणार साइन थिटा. जिकडे थिटा घ्याल त्यानुसार विचार करा. तर कॉन्सेप्ट काय सांगतो की रिजिड बॉडीवरचा एक पॉइंट ज्याला आपण थिटा अँगलने रोटेट केलं. रोटेट करण्यासाठी आपण एक फोर्स लावला. फोर्स एका पर्टिक्युलर डिस्टन्सवर लावला आणि त्या डिस्टन्सचा परपेंडिक्युलर कॉम्पोनंट घेतला, म्हणजे इथे टॉर्क क्रिएट झाला. तर कॉन्सेप्ट एवढाच आहे. तर हा टॉर्क काय आहे, काइंड ऑफ फोर्स आहे. आणि मग त्याने काय केलं, या पॉइंटचं डिस्प्लेसमेंट केलं. त्याच्यामध्ये काय होणार, वर्क होणार. तर वर्कचा कॉन्सेप्ट हाच आहे. वेन अ बॉडी रोटेट्स अबाउट अ पॉइंट ड्यू टू अ फोर्स ऑन पोझिशन वेक्टर आर, then work is done and body is displaced through an angle theta. ठीक आहे, तर ही पूर्ण स्टोरी आता तुमच्या लक्षात येईल. आता वर्क काय असतं, वर्क आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वर्क इज अ स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, वर्क मध्ये आपण लिहितो आपण फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आपण वेक्टर चॅप्टर मध्ये शिकलेले आणि मॅथ्स मध्ये पुढे शिकणार तुम्ही की वेक्टर मध्ये दोन टाईपचे वेक्टरचे रिझल्ट असतात, म्हणजे स्केलर आणि वेक्टर. दोन वेक्टरचा प्रोडक्ट जर स्केलर आला तर ती क्वांटिटी स्केलर बनते. वर्क इज अ स्केलर क्वांटिटी बट इट इज गिवन बाय द प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, टॉर्क इंटू डिस्प्लेसमेंट. बघा, आपण ट्रान्सलेशनल मोशन मध्ये, कायनेमॅटिक्स मध्ये वर्कला काय म्हटलेले, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट.
आता इथे फोर्सचा अॅनालॉजी कोण आहे? टॉर्क आहे. तर इथे टॉर्क इंटू डिस्प्लेसमेंट घेणार आपण. तर हे सिंपल गोष्ट लक्षात ठेवा. तर या ठिकाणी जे वर्क डन होईल ते असेल टॉर्क आणि डिस्प्लेसमेंट. आता हे जे डिस्प्लेसमेंट आहे, टॉर्क मधलं डिस्प्लेसमेंट लिनियर असेल का? नाही. टॉर्क मधलं डिस्प्लेसमेंट अँग्युलर असेल. सुरुवातीला एक अँगल होता, फिरल्यामुळे अँगलमध्ये चेंज आला. तर चेंज इन अँगल होईल ना. तर वर्क डन विल बी, आणि खूप छोटा जर डिस्प्लेसमेंट असेल तर खूप छोटा अँगल होईल. आपण खूप छोटा टॉर्क लावला. मी तर तुम्हाला कळण्यासाठी त्याला भरपूर फिरवले. असं समजा की ऑब्जेक्ट इथं होता आणि एवढाच फिरवला. उगा असा फक्त टिल्ट केला थोडासा, एवढाच. तर खूप फिरतो. तर इथे अँगल मधला चेंज खूप छोटा आहे. छोटा चेंज का घेतात? की आपल्याला हे डिस्प्लेसमेंट आहे. आणि डिस्प्लेसमेंटचं जेव्हा आपण टाइम डेरिव्हेटिव्ह घेतो, तेव्हा व्हेलॉसिटी येते. ते कॉन्सेप्ट येईल. आता वर्क आलं. वर्कचा टाइम रेट काढल्यावर काय येतं? पॉवर. पूर्ण मागचे चॅप्टर इकडे हेल्प करतात. तर बघा, आता असं समजा, तर वर्क डन जर तुम्हाला काढायचं असेल तर हे सिम्पली असतं टॉर्क इंटू चेंज इन अँगल. तर याच्यावर आपण म्हणूया वर्क इज इक्वल टू टॉर्क. आता हे इंटू आहे हा, ह्याला क्रॉस म्हणू नका. इट इज डिस्प्लेसमेंट. आणि ऑब्व्हियसली हे डिस्प्लेसमेंट कोणतं आहे? अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे. अँग्युलर, कारण रोटेशन मध्ये अँगल मध्ये फिरते बॉडी. तर हा याचा छोटासा कॉन्सेप्ट होता. आता मला जर याच्यावरून काढायचं आहे पॉवर. पॉवर आपल्याला माहिती आहे काय असतं? वर्क पर युनिट टाइम. द रेट ऑफ डुईंग वर्क म्हणतो आपण ह्याला. आणि रेटचा अर्थ टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये. वर्क मोजावं तर लागेल, आणि ज्याला मोजता येते त्यालाच तर फिजिकल क्वांटिटी म्हणतात. नाही तर फिजिक्स मध्ये शिकतोय कशाला ते. तर लक्षात घ्या, वर्क डन पर युनिट टाइम. आता वर्क डन काय आहे? मला एक सिंपल गोष्ट सांगा. खूप छोट्या अँगल मध्ये जर बॉडी डिस्प्लेस झाली तर वर्क हे खूप छोटं होईल. तर आपण इथे वर्कला काय म्हणू शकतो? डब्ल्यू. खूप छोट्या टाइम साठी फिरेल म्हणून dt. आता हे वर्क डन हे जर आपण घेतलं तर एक सिंपल गोष्ट लक्षात घ्या. आता वर्कला आपण काय लिहिलेलं आहे? डी थिटा. डी थिटा. तर बघा, इथून पॉवरला लिहिता येतं डी, आणि डब्ल्यूच्या जागी काय लिहाल? असं लिहाल. ठीक आहे. टाव डी थिटा, आणि खाली कोण येईल? डी टी. तर तुम्ही काय कराल? डी बाय डी टी कराल. डी बाय डी टी कोणामध्ये? टाव डी थिटा. तर तुम्ही याला असं पहा, डी थिटा बाय डी टी हे काय आहे? हे काय आहे? ओमेगा आहे हा. ठीक आहे. कारण बघा, हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिस्प्लेसमेंट टाइमचं डेरिव्हेटिव्ह इज व्हेलॉसिटी, आणि अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. म्हणून हा काय बनणार? आता डी बाय डी टी घेतला आपण इथे, हा डी तर गेला इथून, डिफरन्शिएट केलं ना आपण याला. तर इथून येणार टाव, आणि ह्याला म्हणा तुम्ही ओमेगा. आपल्याला एक नवीन गोष्ट सापडली, पॉवर इज टाव ओमेगा. आता हाच फॉर्म्युला तुम्ही आठवा, आपण वर्क पॉवर एनर्जी चॅप्टर जो शिकला होता त्यामध्ये एनॉलॉजी काय आहे याला आपण नेक्स्ट स्लाइड वर घेऊ. त्याच्या आधी एक गोष्ट पहा, हा जो आलेला फॉर्म्युला असतो हा आपण खूप छोट्या डिस्प्लेसमेंट साठी घेतलेला आहे. म्हणजे आपण यासाठी काय केलंय, टाइमचा जो कन्स्ट्रेंट आहे, टाइम टेन्स टू 0 आहे, खूप कमी टाइम साठी आपण याला घेतलं. तर आपण याला काय म्हणतो? इन्स्टंटेनियस पॉवर. खूप छोट्यासाठी आहे. ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट, wherever we use calculus or differentiate or integrate, that quantity becomes instantaneous other than average. ॲव्हरेज म्हणून पाहत नाही आपण त्याला. तर इथून हा कॉन्सेप्ट होईल, याला आपण म्हणणार इन्स्टंटेनियस पॉवर. आलं लक्षात? तर हे फॉर्म्युले आहेत हा सगळ्यात महत्वाचे. हे डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स असतात. फक्त फॉर्म्युला डायरेक्ट यूज करता येत नाही, त्याला थोडंसं काम लागतं. तुम्हाला कॉन्सेप्ट फिरून 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 हे करतात. चांगले बेटर क्वेश्चन्स कसे आहेत? या प्रत्येक चॅप्टर मध्ये तुम्हाला NLM यूज करून क्वेश्चन्स येतात. NLM आलं म्हणजे ऑटोमॅटिकली कायनेमॅटिक्स घुसलं त्याच्यामध्ये.
आता याच्यात तर ते काय करतात, मी परवा बोललो तसं अँग्युलर मोमेंटम टाकून काम करतात. आणि इथे न्यूटनचे तिन्ही कायनेमॅटिकल इक्वेशन्स आपण यूज करतो. आता बघा, एक छोटीशी अॅनॉलॉजी आहे फॉर्म्युला कळण्यासाठी. अॅनॉलॉजी माहित असली ना तर फॉर्म्युले लक्षात ठेवायला हेल्प होते. आता आपण ह्याला जर घेतलं ट्रान्सलेशनल आणि इकडे घेतलं रोटेशनल, तर दोघांचा विचार करा. ट्रान्सलेशनल मध्ये आम्ही वर्कला काय म्हणत होतो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, छोट आहे ना, FDS लिहित होतो. तर इथे वर्कला काय म्हणाल, फोर्सच्या जागी कोण येईल, टॉर्क, आणि इथे कोण येणार, डी थिटा. बघा, लक्षात ठेवणं सोपं आहे. तर प्रत्येक वेळी इथं तुम्हाला प्रूफची गरज नाही. आता वर्कचं प्रूफ ऑलरेडी कायनेमॅटिक्स मध्ये शिकले, त्याला इकडे वेगळे शिकायची गरज नाही. इकडे पॉवर काय होता, नीट पहा, पॉवर होता वर्क डन बाय टाइम, W/T. इकडे W/T आहे, तिकडचा W काय होतं, FDS. ठीक आहे नाही, तुम्ही वाटल्यास असं पहा, FDS/dt. याला आपण आता लिहिलं पॉवर, एफच्या जागी इथे टाव येणार, टाव डी थीटा बाय डी टी. संपला क्वेश्चन. अब देखो, ये हो गया फोर्स, DS/dt इज V, वेलोसिटी. पॉवरचा हा जगप्रसिद्ध फॉर्म्युला आहे, हा JEE मेन्सचा खूप आवडता फॉर्म्युला आहे. रोज सकाळी उठलं की एक प्रश्न बनवता त्याच्यावर. तर FV लक्षात ठेवा, सगळ्यात मेन फॉर्म्युला आहे, फोर्स इंटू वेलॉसिटी. व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, कारण इथं त्यांना खूप जास्त कॅल्क्युलस यूज करण्याला चान्स आहे. आता इथे त्याच फॉर्म्युल्याला पॉवर घ्या, इथे टाव, आणि ह्याला आपण काय म्हणलेले, ओमेगा. सो दीज आर इम्पॉर्टंट थिंग्स टू बी अंडरस्टूड. आपण जे मेन डिस्कशन केलं ते अबाउट दीज थिंग्स केलेले आहे. हा, जो प्रश्न येईल पुढे 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 घेऊन जाऊन येईल. तुम्हाला डायरेक्ट टॉर्क काढा असं म्हणणार नाहीत. आता टॉर्क काढताना पॉवर देतील, कारण पॉवर मध्ये टॉर्क, वर्क काढताना देतील. तर क्वेश्चन बनत असताना या तुम्ही जेवढे पुढचे फॉर्म्युले शिकता तेवढा क्वेश्चन बेटर बनतो, कारण गोष्टी मागच्या त्याच्यामध्ये मिक्स होत राहतात. आपण वर्क पाहिलं, पॉवर पाहिलं, सगळ्या कॉन्सेप्ट करू, त्याच्याबद्दल काही काळजी करू नका. तर या गोष्टी शिकल्यानंतर एक क्वेश्चन मी तुम्हाला देईन, यू हॅव टू ट्राय धिस. आता फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. लेट अस डू अ क्वेश्चन. जेवढे क्वेश्चन करत राहाल बेसिक कॉन्सेप्ट बिल्ड होतील. द पॉवर आउटपुट ऑफ एन इंजिन, एका इंजिनचं आपल्याला पॉवर काढायचे, इज टू बी 200 HP, हॉर्स पॉवर आहे हा, ॲट 6000 RPM. याच्यावर मी तुम्हाला कालच बोललो होतो, रोटेशन पर मिनिट. ठीक आहे. व्हॉट इज द टॉर्क, व्हॉट इज द टॉर्क. तुम्हाला माहिती आहे 1 HP असते 746 वॅट. ठीक आहे, 1 HP माहित असला पाहिजे, पॉवर चॅप्टर मध्ये शिकलाय. 1 हॉर्स पॉवर इज 746 वॅट. इथे W म्हणजे वॅट आहे, वॅट हे SI युनिट आहे पॉवरचं. आता या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. जसं जे पॉवर आहे ते आहे 200 HP. तर पॉवरला आपण 746 ने मल्टिप्लाय करून वॅट मध्ये कन्वर्ट करू. पहा बेटा, लक्ष द्या. तर हा किती होईल, हे 12. ह्याला तुम्ही 10च्या पॉवर मध्ये लिहू शकता. ठीक आहे, 12 हे झालं इथे 9, हा झाला इथे, हा इथे 10चा पॉवर 2 आहे, तर इथे 1.49 करा अप्रॉक्स. आपल्याला माहितीये हा जाईल पॉवर मध्ये 3 प्लेसेस पुढे, तिथं 5. ठीक आहे, याला 10च्या पॉवर मध्ये लिहिणं कधी चांगलं.
ह्याला आपण स्टँडर्ड नोटेशन म्हणतो, सायंटिफिक नोटेशन. हे झालं तुमचं पॉवर. पण आता हे पॉवर वॅटमध्ये आहे आणि वॅट हे पॉवरचं एसआय युनिट आहे, एच पी नाही. क्वेश्चनमध्ये तुम्ही हे जास्त पाहायचं फिजिक्सला. तर हे झालं रिक्वायर्ड पॉवर. ठीक आहे, सध्या आपण याला असंच ठेवू शकतो. दिस इज रिक्वायर्ड पॉवर. आता हा म्हणतो आरपीएम आहे. इथे प्रॉब्लेम काय माहितीये, रोटेशन. रोटेशन एका अँगल थ्रू होतं आणि अँगल जो घेतो ना आपण, तो नेहमी रेडियन मध्ये असला पाहिजे. हे मेन आहे याच्यामध्ये. या क्वेश्चन मध्ये चुका कुठं होतात, घेण्याचं कारणच आहे, लक्षात घ्या. रोटेशनच्या क्वेश्चन मध्ये डिस्प्लेसमेंट जे घ्याल, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ते नेहमी रेडियन मध्ये घ्यायचं. म्हणजे आता एक बॉडी पूर्ण रोटेट करते म्हणजे बघा, 2 पाय फिरते, 2 पाय रेडियन. 2 पाय आर नाही, 2 पाय आर तर साधा सर्क्युलर मोशन मधला आहे, लिनियर मधला आहे. 2 पाय रेडियन म्हणजे 360 डिग्री ते फिरते ऑब्जेक्ट, एक चक्कर पूर्ण करते. आता इथून तुम्हाला घ्यावं लागेल आरपीएम. बघा, तर जे रोटेशन आहे त्याच्यावर या. आता रोटेशनच काय असते, अँग्युलर डिस्प्लेसमेंट असते, अँग्युलर व्हेलॉसिटी ही. व्हेलॉसिटी काय, रोटेशन पर मिनिट. आता रोटेशन किती आहे, 6000 आरपीएम. याला कन्वर्ट करूया. हे 6000 आहे. आरपीएम ला नीट समजून घ्या, हे मिनिट असते, आपल्याला करायचं सेकंड्स मध्ये, पर सेकंड्स मध्ये. आरपीएम किती फिरणार एका रोटेशन मध्ये, 2 पाय रेडियन फिरणार. आणि किती सेकंड्स, 1 मिनिट इज 60 सेकंड. 2 पाय/60 करायचं. कधीही आरपीएमचं कन्व्हर्जन रेडियन मध्ये करायचं असेल तर त्याला 2 पाय/60 ने म्हणजे कन्वर्ट करायचं. आता हे कन्वर्ट झालं रेडियन पर सेकंड्स मध्ये. ओके, इथून काय काय कळतं बघा. हा गेला इथून, हा इथून गेला, इथे आलं 100. म्हणजे हे झालं 200 पाय. आता पायची व्हॅल्यू कोणती दिली नाही, तुम्ही सध्या असं ठेवा. आणि ही अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, तर बिलकुल बघा लिहिलेलंच आहे आपण, रेडियन पर सेकंड हे त्याचं युनिट आहे. हे झालं ओमेगा. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, टॉर्क सांगा. आत्ताच आपण टॉर्कचा फॉर्म्युला लिहिला होता, पॉवरचा फॉर्म्युला लिहिला होता, टॉर्क इंटू डिस्प्लेसमेंट. म्हणून मला हा फॉर्म्युला डायरेक्ट यूज करायला नाही लावणार, फिरवणार, लांब लांब नेऊन आणणार. तर इथून टॉर्कचा फॉर्म्युला येतो पॉवर डिवायडेड बाय अँग्युलर व्हेलॉसिटी. तर पॉवर आपण काढलेला आहे 1.49 10⁵. आणि इथे खाली याला तुम्ही लिहू शकता 2 पाय आणि इथे लिहा 10⁻², असे लिहू शकता. तर याने याला डिवाइड केलं, 10³ बनेल. 10³ अर्थ बघा, इथे तुम्ही वाटल्यास 3 प्लेसेस पुढे चला, हे असं चलेल 1490. खाली 2 पाय आला, 2 पायची जर इच्छा असेल तर इथे 2 लिहा आणि 22/7 आहे, ठीक आहे. असं जर घेतो म्हणला 3 केस, तर इथं 22 करा आणि 7 वर जाईल. तुम्हाला कॅल्क्युलेशन जास्त म्हणजे पाहायचं असेल तर ही प्रोसेस आहे. असे तुम्हाला मोठमोठे कॅल्क्युलेशन्स आहेत पुढे 12th स्टँडर्ड मध्ये. आता इथून घ्या, 2 ने डिवाइड केलं, हे असं होईल. ठीक, आता साधारणतः तुम्ही याला हे करून घ्या. 66 म्हणल्यावर किती राहिले, 8. पुन्हा 7 केलं म्हणजे 77 गेले, पुन्हा 8 राहिले, म्हणजे साधारणतः 67.7 च्या आसपास आलं. आता तुमचं जे काय आन्सर येईल 67.7 इंटू 7/2. तर 2 ने परत ह्याला डिवाइड करून टाका. इथे 17 झाला, 33.85 इंटू 7. तर 33.85 इंटू 7, तर हे झालं 35. 56 3 59, हे 5, 21 5 26, 2 21 2 22 23. तर जवळपास टॉर्क जो आहे तो एवढा NM क्रिएट झाला. मी आता तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेट करून दाखवलं, बाकी काही नाही, ठीक आहे. अदरवाईज तुम्हाला आन्सर जेई मेन्स मध्ये एवढं लिहित नाहीत, कारण त्यांना इंटिजर क्वेश्चन द्यायचा असतो, किंवा ते काय करतात माहितीये, पाय कॅन्सल होईल असं काहीतरी देतात, पायच्या फॉर्म मध्ये येतात. तर मेनली जेई मेन्सच्या क्वेश्चन्स मध्ये ही अडचण येत नाही. एवढं कॅल्क्युलेशन टफ करत नाही. फक्त ते काय करतात, तुम्हाला असा क्वेश्चन मध्ये, आता हाच प्रश्न जेई मेन्स वाला कसा बनवेल,
की एवढ्या पॉवरमध्ये एवढं रोटेशन, त्याचा आरपीएम एवढं झालं ते किती पॉवर, मग या दोन पॉवरचा रेशो घ्या आणि टॉर्क किती होईल क्रिएट करून सांगा. तर याच फॉर्म्युल्याला फक्त गोल फिरून क्वेश्चन बनवतात. हा एक क्वेश्चन होता. आता याच्याशी रिलेटेड एक लास्ट क्वेश्चन करा. आपण वर्क डन शिकले, तर वर्क सुद्धा पहा. बघा, मी तुम्हाला सगळ्या कॉन्सेप्टवर त्या त्या ठिकाणी क्वेश्चन्स देत आहे, म्हणजे तुमचं बिल्डअप होईल कॉन्सेप्टचं. आता एक प्रश्न आहे, इथे तुम्हाला जवळपास सगळंच काम आहे. आता या चॅप्टर मध्ये जे जे शिकलो त्याला धरून आहे. घ्या, एक फ्लायव्हील आहे. फ्लायव्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया 10 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर आहे. इज रोटेटिंग ॲट 50 रेडियन पर सेकंड. वाचलो आपण, हे दिलेलंच आहे रेडियन पर सेकंड मध्ये. इथलं काम कमी झालं. आता एक फ्लायव्हील फिरत आहे बघा 50 रेडियन पर सेकंडने. इमॅजिन करा सिच्युएशन. आता तो फिरतोय, त्याला एक मोमेंट ऑफ इनर्शिया दिला. क्वेश्चनला आधी समजून घ्या, नाही तर मोमेंट ऑफ इनर्शिया पाठ केला का हे केला का तसं डोक्यात नाही आणायचं. असा फिजिक्सचा क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही. इमॅजिन करा सिच्युएशन काय, फ्लायव्हील फिरत आहे 50 रेडियन पर सेकंडने, फिरत आहे फिरत आहे फिरत आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचं काय काम आहे, रेजिस्ट करे मोशनला. तर मोमेंट ऑफ इनर्शिया हळूहळू काय करेल, त्याची स्पीड कमी करेल, त्याला रिटार्ड करेल, रिटार्डेशन येईल आणि थोड्या वेळाने तो काय होईल, थांबेल. एकदा तेच म्हणले बघा, मस्ट बी ॲट रेस्ट. मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे एक प्रकारचं फ्रिक्शन आहे, त्याला थांबवलं त्याने आणि त्याला रेस्टवर आणलं आणि सांगितलंय की काही करा, याला 10 सेकंड्स मध्ये रेस्टवर आणा. तो फ्लायव्हील फिरत आहे, तर त्याला आपण अशा पद्धतीने रिटार्ड केलं मोमेंट ऑफ इनर्शिया लावून. आता मागचे सगळे फॉर्म्युले इथे येतील. तर 10 सेकंड्स मध्ये तो थांबला पाहिजे. तर एवढ्या डेटावर तुम्हाला विचारले फाईंड या प्रोसेसमध्ये. आता मला सांगा, त्याला थांबवायचं तर फोर्स लागेल, एक्सटर्नल फोर्स लागेल. फोर्समध्ये काय होईल, ऍक्सेलरेशन राहील. ते काय युनिफॉर्म थोडी आहे, ऍक्सेलरेटेड बॉडी आहे आणि हे ऍक्सेलरेशन रिटार्डेशन आहे, कारण आपण थांबवतोय त्याला. मोशन मधल्या बॉडीला रेस्ट मध्ये आणणं रिटार्डेशन आहे. तर या ठिकाणी कंपल्सरीली काय होणार, फोर्समुळे डिस्प्लेसमेंट, म्हणजे इथं वर्क होणार. तर इथं सांगितलेलं आहे फाइंड वर्क डन. या प्रोसेसमध्ये किती वर्क झालं हे पण सांगा, त्याला स्टॉप करण्यासाठी झालेलं वर्क. आणि सेकंड म्हणतो, बर वर्कसाठी काही ना काही टाइम लागला असेल, ते वर्क मोजायचंय. तर इथे तोच प्रश्न आहे, व्हॉट इज द रिक्वायर्ड ॲव्हरेज पॉवर. तुम्ही म्हणता सर ॲव्हरेज पॉवर तर तुम्ही सांगितलंच नाही. काही नाही, डी थिटाच्या जागी फक्त थिटा घेतला की ॲव्हरेज होते. डीचं काम तर इन्स्टंटेनियस आहे ना, तोच फॉर्म्युला आहे. आता आपण घेतलेलेच फॉर्म्युले आहेत. हा क्वेश्चन करा, मस्त क्वेश्चन आहे, जेईई मेन्स याच्यात पैकी एखाद्याला विचारणार. पहा, मी नेहमी एक प्रिन्सिपल सांगतो क्वेश्चन सॉल्व्ह करायचं, त्याचं नाव आहे स्टार्ट फ्रॉम एंड. ठीक आहे नाही, नेहमी आन्सर काढत असताना फायनली काय विचारले त्याच्यावर प्रोसेस करा. आधी म्हणतो वर्क सांगा, आणि वर्क आलं तरच पॉवर येईल ना. W/T आहे पॉवर. वर्क काढायचंय म्हणजे मला फायनली काय काढायचंय, वर्क इज इक्वल टू, आताच आपण शिकलो होतं, टाव थिटा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. तुम्ही म्हणता असं तेव्हा तर डी थिटा लिहिलं होतं. नाही, इन्स्टंटेनियस असेल तर डी थिटा. इथे ऍव्हरेज बद्दल बोलतोय ना, ऍव्हरेजचा अर्थ असतो थिटा ओनली, नॉट डी थिटा. तिथे कॅल्क्युलस झालं, इन्स्टंटेनियस नाहीये ते, हे महत्वाचं आहे. तर बघा बरं, मला दोन क्वांटिटी लागतील, एक कोण लागेल, टॉर्क लागेल आणि डिस्प्लेसमेंट लागेल. हा, ह्या दोन काढण्यासाठी काम वाढवलंय. चला, सगळ्यात आधी मला काय काय माहितीये, 10 सेकंड्स मध्ये ऑब्जेक्ट काय होणार, थांबणार. माझ्याकडे इनिशियल वेलोसिटी आहे का, 50 रेडियन पर सेकंड आहे, ही वेलोसिटीच आहे ना, रेडियन पर सेकंड. मला फायनल वेलोसिटी माहिती आहे का, हो सर, रेस्टवर आहे म्हणजे 0 आहे. टाइम पण माहिती आहे, 10 सेकंड्स आहे. तर मला काय काढायचंय, ऍक्सिलरेशन.
तर v इज इक्वल टू यू मायनस एटी असेल. रिटार्डेशन आहे, ए ला मायनस लिहितो आपण. आता इथे रोटेशन मध्ये आपण v ला म्हणतो फायनल ओमेगा, यू साठी काय म्हणा ओमेगा नॉट इनिशियल, रिटार्डेशन आहे, ए च्या जागी अल्फा, टाइमला तर टीच म्हणतात. बघा तोच फॉर्म्युला वापरला, नवीन काही केलं नाही. तर सांगा फायनली बॉडी आली रेस्टवर. आता हे एसआय युनिट आहे तर 50 ठेवा, मायनस अल्फा इंटू 10 सेकंड्स मध्ये झालं पाहिजे. तर बघा 10 अल्फा 50 झालं, तर अँग्युलर ऍक्सिलरेशन आहे 5. ऍक्सिलरेशन अँग्युलर आहे, त्याला रेडियन पर सेकंड स्क्वेअर म्हणा. हे झालं याचं युनिट. अल्फा आला. सर अल्फा येऊन काय फायदा आहे? खूप मोठा फायदा आहे. कशावरून? अल्फा माहिती आहे आणि आय माहिती आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया. तर टॉर्क येतो ना, आय अल्फा आपण काल परवा शिकलो होतं. फोर्सला काय लिहित होतो आपण? मास इंटू ऍक्सिलरेशन. एनॉलॉजी. ट्रान्सलेशनलला मास यम आहे, रोटेशन मध्ये मासला मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात आय. तिकडे ए आहे, इकडे अल्फा आहे. म्हणून फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही ठेवायची, एनॉलॉजी लक्षात ठेवायची. तर टॉर्क येतो. बघा ह्या बिचाऱ्यांनी सगळे स्टँडर्ड युनिट दिले, तेवढं तरी नशीब आहे. हा 10 आहे आणि अल्फा 5 आलाय. तर बघा फोर्स लागला 50 न्यूटन मीटर टॉर्क. तर टॉर्क याला मी तुम्हाला हे सांगतोय, एंड आपल्याला पहिली क्वांटिटी सापडली. आता मला काय करायचंय? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. परत अॅनॉलॉजी लावा. डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला एस इज इक्वल टू युटी मायनस हाफ एटी स्क्वेअर. रिटार्डेशन आहे, प्लसच्या जागी मायनस. एस तिकडे आहे, इकडे एस ला कोण आहे? थिटा आहे. तिकडे लिनियर डिस्प्लेसमेंट, इथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. तर मला थिटाच तर काढायचा आहे. युटी ओमेगा टी मायनस हाफ अल्फा टी स्क्वेअर. अल्फा ऑलरेडी काढलाय आपण 5. याला सॉल्व करणे. हे 50 आहे, टाइम 10 आहे, हे हाफ, हा 5, हा 10चा स्क्वेअर. तर इथून पहा हे आलं, तर हे झालं 500 मायनस 250. तर 250 हे काय आहे? डिस्प्लेसमेंट आहे, रेडियन. 250 रेडियन. खतम. बघा थिटा आला, टाव आला, तर वर्क येते. म्हणून म्हणलं हा क्वेश्चन चांगला क्वेश्चन आहे. तर इथून 50 इंटू 250 हा झाला 12500. वर्कचं युनिट असते जूल. तर 12,500 जूल एवढं वर्क झालं. आणि फायनली काय विचारले? पॉवर. तर पॉवर काय आहे? वर्क बाय टाइम, ठीक नाही? वर्क बाय टाइम. वर्क 12,500, टाइम 10 सेकंड्स. जी स्टोरी झाली ती एवढ्यातच चालली ना. तर इथूनही गेलं 1250. पॉवर है, पॉवर का युनिट वॅट. खतम क्वेश्चन. तर तुम्हाला बघा मोमेंट ऑफ इनर्शिया वापरायला लावलं, कायनेमॅटिक्स वापरायला लावलं, टॉर्क आला, आय अल्फा आला. पुन्हा एक बेटर क्वेश्चन आहे की याच्यात तुमच्या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. म्हणजे मीन्स तुम्हाला असे मल्टी लेवल क्वेश्चन क्रिएट करून देतं. हे जे म्हणालेत ना 2 दिवस झालं लेंदी है लेंदी है, लेंदी है तो क्या यही है की एका क्वेश्चन साठी 4-4 फॉर्म्युले यूज करायला लावतात, बाकी काही नाही. तर ही प्रॅक्टिस चालू ठेवा, याच्यावर खूप महत्वाचं काम आहे. आता आपण आज महत्वाच्या कॉन्सेप्ट कंप्लीट केल्या. खूप पुढे आलो आपण आता या चॅप्टर मध्ये. वर्क झालं, टॉर्क बद्दल डिस्कशन झालं. तर उद्या टॉर्क कपल एक थोडक्यात डिस्कस करू आणि मग या चॅप्टरचा एक मेन पार्ट सुरू होतो, अँग्युलर मोमेंटम, एल. ठीक आहे, एल. अँग्युलर मोमेंटमचा तुम्हाला पुढे बोर्स ॲटॉमिक मॉडेलमध्ये खूप जास्त यूज आहे. आपण पुढे बोर्स क्वांटायझेशन शिकतो. क्वांटम फिजिक्स झालं ना आपलं, ठीक आहे ना, NLMS शिकलात ना तुम्ही. तर अजून क्वांटायझेशन आहे आणि पुढे चालून सगळ्यात जास्त फिजिक्समध्ये जे क्वेश्चन येतात ते मॉडर्न फिजिक्समधून. मॉडर्न फिजिक्समध्ये मेन चॅप्टर आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर आणि त्यात बोर्स मॉडेल सगळ्यात मेन आहे. तुम्हाला जे काही क्वेश्चन्स येणार बोर्स मॉडेल, केमिस्ट्रीमध्ये थोडंफार तुम्हाला रदरफोर्ड मॉडेल विचारतात. ठीक आहे, किती एनर्जी लागते काय नाही. पण एनर्जी लेवल जे आहे, तुम्ही ज्याला NLMS म्हणता, क्वांटम नंबर्स म्हणून पाहता, त्यातला जो एन आहे, पुन्हा जो ॲटॉमिक नंबर झेड आहे, किंवा जी ॲटॉमिक रेडियस आर आहे,
त्यांचं असलेलं रिलेशन. तुम्ही हे पण शिकलात. रिडबर्ग कॉन्स्टंट वगैरे झालाय तुमचा. ठीक आहे, रिडबर्ग कॉन्स्टंट झालेला असतो. त्याच्यानंतर अजून काय पाहिले? 1/n1 मायनस 1/n2 आठवते? ठीक आहे, केमिस्ट्रीत झालंय, नाही आठवत तो भाग वेगळा. पुढे मी फिजिक्स मध्ये शिकवेलच तुम्हाला, मॉडर्न फिजिक्स मध्ये येतो हा भाग. तर हा पार्ट इथे आपण स्टॉप करूया. अँग्युलर मोमेंटम होईल. अँग्युलर मोमेंटमच्या नंतर कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम येईल आणि मग ह्याच्यामध्ये एनर्जी येईल आणि पुन्हा वर्क एनर्जी थेरम. मग या चॅप्टरचा हा भाग संपल्यावर सुरू होते रोलिंग मोशन. रोलिंग मोशन आलं की मग आपले क्वेश्चन स्टार्ट होतात इन्क्लाइंड प्लेनचे, रोल करणं. मग हा चॅप्टर संपतो. तर मोठा आणि महत्वाचा चॅप्टर आहे. चलो.